सचिव डॉक्टर अनंत कळसे देखील आपल्या सोबत आहे। थेट आपण यावेळेला चर्चेकडे वळूयात आणि अगदी सुरुवातीला अनंत कळसे मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, ज्या प्रकारचा निकाल अगदी काही क्षणांपूर्वी लागलेला जो आपण महाराष्ट्रासमोर यावेळेला दाखवतोय, कशा प्रकारे मतं देण्यात आलेली आहेत असं वाटतं आणि कुठेतरी क्रॉस वोटिंगचा मुद्दा गाजेल असं वाटत असतानाच दुसरीकडे वाढलेली मतांची संख्या नेमके काय निर्देश दाखवताना दिसते अनंतजी? नाही, वाढलेली मताची संख्याच आपल्याला क्रॉस वोटिंग कडे कल दर्शवतो। बरं, कारण एनडीएच्या मतापेक्षा त्यांना आताच आपण सांगितल्याप्रमाणे जास्त मतं पडलेली आहे आणि इंडिया आघाडीला त्यांच्या स्ट्रेंथपेक्षा कमी मतं पडली। आता हां, एक्झॅक्टली फिगर आपण आताच सांगितलेलं आहे। त्यामुळे हे निश्चितच क्रॉस वोटिंग आहे आणि हे जे मतदान होतं हे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट आणि हे गोपनीय मतदान असतं आणि यामध्ये कोटा वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि यामध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यावे लागतात। मत मतपत्रिका असते आणि मतपत्रिकेवर 1-2 असे क्रमांक लिहावे लागतात आणि ज्या मतपत्रिकेवर क्रमांक लिहिलेले आहेत त्याच मतपत्रिका व्हॅलिड धरल्या जातात आणि यामध्ये एक स्पष्ट आहे की ज्याला सर्वात जास्त मतं पडलेली आहे तो जो उमेदवार तो निवडून येतो हे घोषित केलं जातं। त्यामुळे यामध्ये निश्चित क्रॉस वोटिंग निश्चित झालेलं आहे असं मला वाटतं। बरोबर आहे। क्रॉस वोटिंग झाल्याचं आपण एका बाजूला म्हणतायत। काँग्रेस प्रवक्ते बालाजी गाडे आपल्याकडे मी येईल। आत्ताची आकडेवारी जी स्पष्टपणे सांगताना दिसतीये की एका बाजूला एनडीएला घवघवीत यश मिळालेलं आहे, उपराष्ट्रपती पदावरती अखेर सीपी राधाकृष्णन यांची वर्णी लागलेली आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना केवळ 300 मतं त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित होतो की एका बाजूला इंडिया आघाडीमध्ये अजूनही मतमतांतर आहेत का? इंडिया आघाडी तितकी मजबूत राहिलेली आहे का? कारण त्याचा थेट परिणाम